नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, सर्वात मोठी व आनंदाची अशी बातमी म्हणता येईल. कारण की माननीय शिक्षण मंत्री यांनी सुचवलेल्या विषयावर आता अंमलबजावणी होताना दिसून येत आहे. या निर्णयामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांचा निश्चितच ताण थोडा कमी होणार आहे आणि या निर्णयाच्या कार्यवाही संदर्भाने माननीय शिक्षण संचालक यांचं पत्र देखील निघालेलं आहे. तर काय निर्णय आहे सविस्तर बघूयात. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूयात. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्या कार्यालयाचं हे पत्र आहे. दिनांक 19/2/2025 रोजीचं. प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर पुणे 2, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सातारा सांगली सोलापूर पुणे आणि अहिल्यानगर. विषय शाळा स्तरावरील विविध समित्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ट करण्यासाठी बैठक दिनांक 20/2/2025 रोजी सकाळी 10:30 आयोजित केलेली आहे. शासनाने शाळा स्तरावरील विविध समित्या या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ट करून बळकटीकरण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी विचारविमर्श करून विविध समित्यांचे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीने प्रारूप तयार करण्यात आलेले आहे. विविध समित्या ह्या शाळा समितीमध्ये समाविष्ट करावयाच्या दृष्टीने या कार्यालयाने प्रारूप तयार केले असल्याने याबाबत अंतिम स्वरूप देण्यासाठी दिनांक 20/2/2025 रोजी सकाळी 10:30 प्रस्तुत कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर प्रारूप अंतिम करण्यासाठी या बैठकीत सोबत असलेल्या कर्मचारी अधिकारी यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. तरी आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सदर बैठकीस उपस्थित राहण्यासाठी कार्यमुक्त करावे, जेणेकरून प्रारूप अंतिम करण्यात येऊन शासनास सत्वर सादर करणे शक्य होईल. माननीय शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे.